आजी, आम्ही आणि आमची फिरती दुनिया. कोकणातील आमच्या जुन्या कौलारू घरासमोर एक मोठी निळी व्हॅन उभी होती. हे आमचं फक्त गावचं घर नव्हतं, तर पिढ्यानपिढ्यांच्या आठवणींचं माहेरघर होतं. पण आज काहीतरी वेगळं घडणार होतं. बाबांनी एका जुन्या ट्रॅव्हलर व्हॅनला एका मोबाईल होममध्ये बदललं होतं. घरात धावपळ सुरू होती. आई स्वयंपाकाची भांडी लावत होती, तर आम्ही आमची खेळणी व्हॅनमध्ये भरत होतो. आजी मात्र तिच्या जुन्या लाकडी पेटीपाशी बसली होती. बाबा हसत म्हणाले, "अगं आजी, तू फक्त तुझं महत्त्वाचं सामान घे, बाकी सगळं सोय या गाडीत आहे." आजीने तिची औषधाची पिशवी, पूजेचं ताट आणि तिचा खास लोणच्याची बरणी व्हॅनमध्ये ठेवली. व्हॅनच्या आतलं दृश्य बघून आजी थक्क झाली. तिथे झोपायला मऊ बेड, छोटासा स्वयंपाकघर आणि खिडकीपाशी बसण्यासाठी सुंदर जागा होती. जणू आमचं संपूर्ण गावचं घर त्या छोट्याशा गाडीत सामावलं होतं. आम्ही प्रवासाला निघालो. बाहेर पावसाची रिमझिम सुरू झाली, जशी त्या व्हिडिओमध्ये दिसते. वाटेत हिरवेगार डोंगर आणि छोटे छोटे पाझर दिसत होते. एका ठिकाणी बाबांनी गाडी थांबवली. तिथे गवतात छोटे छोटे बेडूक उड्या मारत होते. आम्ही मुलं आणि चक्क आजीसुद्धा गाडीतून खाली उतरलो. आम्ही बेडकांची पकडापकडी खेळू लागलो. आजी आपल्या काठीने एका बेडकाला पकडण्याचा प्रयत्न करत होती आणि तो बेडूक हुलकावणी देऊन पळत होता. आजीच्या त्या बालिश हसल्याने पूर्ण डोंगर दऱ्या दुमदुमून गेल्या. पुढे गेल्यावर एक स्वच्छ पाण्याचा ओढा लागला. पाण्यात चंदेरी रंगाचे छोटे मासे पोहत होते. बाबांनी एक छोटी जाळी काढली आणि आम्ही काही मासे पकडले. आजी म्हणाली, "यांना आपण सोबत नेऊया. आपल्या फिरत्या घराचे हे नवीन पाहुणे असतील." आम्ही एका काचेच्या बरणीत पाणी भरून त्या मास्यांना गाडीच्या खिडकीपाशी ठेवलं. आता प्रवासात आम्हाला सोबत देण्यासाठी ते छोटे मासेही आमच्या सोबत होते. बाहेर पाऊस वाढला तसा आम्ही गाडीच्या आत शिरलो. आईने गाडीतल्या छोट्या शेगडीवर आल्याचा चहा आणि मॅगी बनवली. बाहेर पावसाचा आवाज आणि आत वाफाळलेल्या चहाचा सुगंध. आजी खिडकीतून बाहेर बघत म्हणाली, "आयुष्यभर एकाच जागी राहून पाऊस बघितला, पण आज पाऊस आपल्या सोबत प्रवास करतोय असं वाटतंय." मग आजीने आम्हाला तिच्या लहानपणीच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. रात्र होत आली तसे आम्ही एका तलावाच्या काठी गाडी पार्क केली. आजीने आम्हाला जवळ घेतलं आणि म्हणाली, "घर म्हणजे भिंती नसतात रे. जिथे आपली माणसं एकत्र असतात तिथेच घर असतं. आज हे फिरतं घर मला माझ्या गावच्या घरापेक्षाही मोठं वाटतंय." त्या शांत रात्री बेडकांच्या डराव आवाजात आणि आमच्या छोट्या मास्यांच्या सोबतीत आम्ही त्या फिरत्या घरात सुखाने झोपी गेलो. सकाळी जेव्हा सूर्याचं पहिलं किरण खिडकीतून आलं, तेव्हा आजी सर्वात आधी उठली होती. ती तलावाच्या बाजूला शांतपणे बसून कोवळ्या उन्हाचा आनंद घेत होती. आम्ही मुलं जागे झालो आणि खिडकीबाहेरचं सुंदर दृश्य पाहून थक्क झालो. बाहेरच्या हिरवळीवर बसून आम्ही सर्वांनी एकत्र नाश्ता केला. मग आम्ही आजीच्या हाताला धरून तलावाच्या पाण्यात मनसोक्त खेळलो. तो प्रवास फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नव्हता, तर तो आजीच्या अफाट प्रेमाचा आणि एकत्र विणलेल्या नव्या आठवणींचा एक अनमोल ठेवा होता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल धन्यवाद.